काळू धबधबा पावसाळी भटकंतीसाठी सर्वाधिक चर्चेचा विषय, कारण इथे आनंद आहे. मग तो वॉटरफॉल ट्रेकचा आव्हानात्मक आनंद असो किंवा रिव्हर क्रॉसिंगचा भीतीदायक आनंद. आणि हे सर्व आव्हान पार केल्यानंतर ध्येयप्राप्तीचा आनंद हा तर काही औरच असतो. म्हणूनच तर याला म्हणतात द गॉड्स व्हॅली. मित्र हो, आज आपण महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध अशा माळशेज घाट परिसरामधील एका धबधब्यावर किंबहुना माळशेज घाट परिसरातील सर्वात उंच धबधब्यावर अर्थातच काळू वॉटरफॉलला भेट देणार आहोत. गेल्या काही वर्षांमध्ये या काळू वॉटरफॉलला गॉड्स व्हॅली या नावाने प्रसिद्ध केलं जात आहे. तर बघूयात आज आपण त्या गॉड्स व्हॅलीला भेट देऊन की नेमका विषय काय आहे. आजच्या या प्रवासामध्ये आज आपल्यासोबत बिहाइंड द कॅमेरा अमित आहे, सुमित आहे, रे आहे आणि पुढे जाऊन आपल्याला शुभम आणि वहिनी आपल्याला जॉईन होणार आहेत. सो जास्त उशीर न करता आपण पटापट आता गॉड्स व्हॅलीच्या दिशेने निघूया. सकाळी चहा सोबत आईच्या पोटभर शिव्या खाऊन आपण निघालो कल्याणनगर हायवेवरच माळशेज घाटाच्या पायथ्याशी असणाऱ्या सावर्णे गावाला. मित्र, आपण सावर्ण्याला येऊन पोहोचलोय. इथून आपल्याला आतमध्ये जावं लागतं थितबी मार्गे. पण तुम्हाला जर का काळू वॉटरफॉलला जायचं असेल तर दोन वाटा आहेत. एक तर तुम्ही खिरेश्वर मार्गे जाऊ शकता, त्या मार्गाने गेलं तर तुम्ही काळू वॉटरफॉलच्या टॉपला पोहोचाल, आणि थितबी मार्गे गेलं तर तुम्ही काळू वॉटरफॉलच्या खालच्या बाजूला जाऊन पोहोचाल. तर आपण खालच्या बाजूनेच जाणार आहोत. हायवेच्या शेजारीच असणाऱ्या कमानीच्या वाट्याने आपण थितबी गावासाठी निघालो. हिरवा निसर्ग हा भवतीने, जीवन सफर जरा मस्तीने, मन सरगम छेडारे जीवनाचे गीत गारे धुंदवारे. सावर्ण्यापासून केवळ 5-10 मिनिटातच आपल्याला सह्याद्रीच्या कुशीत वसलेलं छोटे काणी टुमदार असं थितबी गाव लागतं. याच थितबीपासून पुढे एक कच्चा रस्ता जंगलाच्या वाट्याने आपल्याला या काळू धबधब्याच्या अगदी नजीक घेऊन जातो. तो फायनली आपण जिथवर शक्य होईल तिथपर्यंत येऊन गाड्या लावल्यात आणि इथून पुढे आपल्याला पायी चालत जायचंय. पण लकीली पाऊस थांबलाय, कारण आपण जिथून निघालो होतो तिथून पाऊस खूप मोठ्या प्रमाणामध्ये होता. पण इथे आल्याच्या नंतर पाऊस थांबलेला आहे आणि पाऊस नाही पडायला पाहिजे, कारण जर का पाऊस जोरात असेल तर आपल्याला रिव्हर क्रॉसिंगला खूप प्रॉब्लेम येतील आणि आपल्याला धबधब्यापर्यंत पोहोचता येणार नाही. सो आय विश की पाऊस पडणार नाही. सह्य भटक्यांसाठी चहा म्हणजे जणू काही अमृतच. आणि आपण देखील आपल्या ट्रेकची सुरुवात एकच प्याला असं म्हणत चहाने करण्यासाठी थांबलो. ट्रेकला स्टार्ट करण्या अगोदरच इथे मध्ये टी स्टॉल आहे, तिथे आपण ब्लॅक टीचा आस्वाद घेत आहोत. चहा वगैरे पिऊन मस्तपैकी फ्रेश होऊन आणि आपण ट्रेकला सुरुवात करणार आहोत. हा रे आहे, सुमित आहे, आज आपल्यासोबत नवीनच आहे, अमित आहे. इकडे शुभमला तुम्ही पाहिलं असेल कोरीगडच्या व्हिडिओमध्ये, आणि आपल्या वहिनी आहेत. सो इतके सगळेजण आहेत, आम्ही टोटल 6 जण. आज खूप मजा येणार आहे. पहिल्यांदाच वॉटरफॉलला जातोय आणि वॉटरफॉलला पहिल्यांदा नाही जाते, पण व्हिडिओच्या माध्यमातून वॉटरफॉल पहिल्यांदा तुमच्यासमोर सादर करतोय. त्यामुळे आजची व्हिडिओ थोडीशी वेगळी असणार आहे आणि भारी असणार आहे. एक कप चहा देखील आपला उत्साह वाढवण्यासाठी पुरेसा असतो आणि आपण देखील मस्तपैकी चहा पिला आणि आपल्या प्रवासाला अगदी उत्साहामध्ये सुरुवात केली. पाऊस आता बऱ्यापैकी बरसून झालाय, त्यामुळे सह्याद्री देखील सर्वत्र हिरव्याची उधळण करताना दिसतोय. वाटेत अगदी दूरवरून देखील आपल्याला हा काळू धबधबा अगदी स्पष्टपणे दिसतो. याच धबधब्याच्या शेजारी आणखी एक धबधबा आहे, ज्याला स्थानिक लोक बाळू धबधबा म्हणून संबोधतात. पण आज आपण या काळू धबधब्यालाच भेट देण्यासाठी आलो. वाटेत काही लोक रोप वगैरे घेऊन काहीतरी सेटअप करताना आम्हाला दिसली. इथे तुम्ही पाहू शकता रोप अटॅच करायला घेतले. जेव्हा पाणी जास्त असतो, पाऊस जास्त असतो, नदीला पाणी जास्त असतो, तेव्हा तुम्हाला रिव्हर क्रॉसिंगसाठी ही लोक मदत करत असतात. त्याच्यासाठी ते काही थोडेफार प्रमाणामध्ये चार्ज करतात. पण जेव्हा कधी याल ना नदीला पाणी जास्त असला तर त्यांची मदत अवश्य घ्या. थोड्याफार पैशांकडे बघू नका, कारण त्यांच्याशिवाय तुम्ही नदी क्रॉस करू शकत नाही आणि काळू वॉटरफॉलपर्यंत पोहोचू शकत नाही, एवढं लक्षात ठेवा. हे रिव्हर क्रॉसिंगचं सेटअप पूर्ण होण्यासाठी उशीर होणार असल्याने आपण तिथे थांबलो नाही.
या वाटेची पूर्णपणे माहिती असल्यामुळे आम्ही पाण्यातून नदी पार करण्यासाठी पुढे निघालो. पण तुम्ही हे मुळीच ट्राय करू नका, ही नम्र विनंती. पाण्याचा प्रवाह प्रचंड होता आणि या प्रचंड प्रवाहातूनच आपल्या संपूर्ण टीमने नदी पार केली. त्या ठिकाणी इतर काही पर्यटक देखील नदी पार करण्याच्या प्रयत्नामध्ये होते. आपल्या टीमने त्यांना देखील नदी क्रॉस करण्यासाठी मदत केली. हा, तेवढं मात्र नक्की करू. मित्र हो, तुम्हाला देखील विनंती आहे की आपल्या या मराठी बांधवाला प्रोत्साहन म्हणून आपल्या या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. मित्रांनो, तुम्ही जेव्हा कधी येणार असाल ना काळू वॉटरफॉलला, मी तुम्हाला सजेस्ट करेल की महिन्यामध्ये येऊ नका, कारण याच्यामध्ये पावसाचं प्रमाण जास्त असतो. ट्राय करा की ऑगस्टपासून पुढे, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबरमध्ये या, तेव्हा पावसाचं पाणी कमी असतं आणि पाण्याचा प्रवाह कमी असल्यामुळे तुम्ही इझिली काळू वॉटरफॉलपर्यंत जाऊन पोहोचता. आणि इथे सुलतानच्या सलमान सारखं आपलं वाढलेलं पोट सांभाळत सोप्या भाऊ पोटे नदी क्रॉस करतायत. हा, हात दाखवून घ्या, पहिले हात दाखवून. ये हैं उदय शेट्टी. मनाचा ब्रेक, उत्तम ब्रेक, ही गोष्ट कायम ध्यानात ठेवा जेव्हा तुम्ही सह्याद्री फिरत असता. कारण निसर्गाचा आस्वाद घेत असताना अनेक जण असे आहेत ज्यांना या काळू वॉटरफॉलवर आपला जीव गमवावा लागला. अगदी मागच्याच वर्षीची गोष्ट आहे. आंध्र प्रदेशवरून काही पर्यटक इथे फिरण्यासाठी आले होते. त्यातील एक मुलगा, हा जो आपल्या पाठीमागे स्पॉट दिसेल तिथून खाली पडला आणि त्याची बॉडी जवळपास 4 ते 5 दिवसानंतर भेटली होती. शोध पथकाने जेव्हा ती बॉडी शोधण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्याने 4-5 दिवसांतर ती बॉडी सापडली. त्यामुळे तुम्ही थोडीशी काळजी घ्या, कारण आता रिसेंटली जर का पाहिलं तर बदलापूरच्या कोंडेश्वर धबधब्यावर देखील एक वाहून गेला. हल्लीच भुशी डॅमवर देखील 4-5 जण वाहून गेले होते. त्यामुळे अशा प्रकारे निष्काळजी पण आपण जेव्हा करतो तेव्हा ती गोष्ट आपल्या जीवावर बेतात असते. त्यामुळे थोडीशी काळजी घ्या. निसर्ग फिरत असताना सह्याद्रीची मस्ती करू नका. निसर्गाचा आस्वाद लुटत असताना, सावधरित्या मजा मस्ती करत असताना आपण आपल्या काळू वॉटरफॉलचा प्रवास सुरू ठेवला. या प्रवासात बऱ्याच ठिकाणी आपल्याला पाण्याच्या प्रवाहातून पुढे जावं लागतं. हा जो काळू वॉटरफॉल आहे, गॉड्स व्हॅली आहे, खरं तर ती गेल्या 2-3 वर्षामध्ये नावारूपास आले. त्या अगोदर त्याचं इतकं काही नवल नव्हतं. फार क्वचित लोक असतील की ज्यांना त्याबद्दल माहिती असेल, पण गेल्या 2-3 वर्षामध्ये तो इतका फेमस झाला. आणि त्याचं कारण म्हणजे आमचे मुरबाडचे काही व्हिडिओ क्रिएटर आहेत, ज्यामध्ये अक्षय कवळे असेल, अनिकेत खडकबान असेल, अमित भुसारी असेल आणि इतरही काही क्रिएटर असतील, ज्यांच्यामुळे हा काळू वॉटरफॉल फक्त महाराष्ट्रातच नाही तर संपूर्ण देशभरामध्ये नावारूपास आला. आणि आपण पण आज म्हटलं की चला बघूयात काय याचा नवल आहे इतका, की लोक इथे येण्यासाठी मरत असतात. इथे येण्यासाठी पण मरतात आणि इथं येऊन निष्काळजीपणामुळे पण मरतात. तर तो बघण्यासाठी आपण खास आलो आहे. तर या अशा धबधब्यामधून, पाण्यामधून आपण वाट काढत काढत चाललोय पुढं. खरं तर या काळू धबधब्याची वाट आणि वैयक्तिक जीवन यात मला खूप साम्य वाटतं. कारण ज्याप्रमाणे या काळू धबधब्याचं मनमोहक दृश्य अनुभवण्यासाठी आपण खडतर, चढ उतार असलेली वाट पुढे चढून जातो, त्याचप्रमाणे वैयक्तिक आयुष्यात देखील जरी चढ उतार असले तरी ध्येय प्राप्तीसाठी जर का आपण निष्ठेने प्रयत्न केले तर ध्येय प्राप्तीचं दृश्य हे देखील तितकंच सुंदर असतं. हा जो काळू वॉटरफॉल आहे तो एकूण आपल्याला 3 टप्प्यांमध्ये पडताना पाहायला मिळतो, पण तो टोटल 5 टप्प्यांमधला धबधबा आहे. म्हणजे आपल्याला 3च दिसत आहेत. याचं उगमस्थान पुणे जिल्ह्यामध्ये आहे आणि हरिश्चंद्रगड पर्वतरांगेमधून कोसळणारा हा धबधबा पुण्यात जरी सुरुवात होत असली तरी ठाण्यात येऊन कोसळतो. अचानकपणे धबधब्याचं पाणी वाढलं आणि लोक वाहून गेली, अशा प्रकारच्या बातम्या किंवा अशा प्रकारच्या व्हिडिओज आपण सध्या खूप पाहतो. आणि त्याचं मुख्य कारण तुम्हाला सांगतो काय. आता इथलंच उदाहरण घ्या, आम्ही काळू वॉटरफॉलला आहोत. इथे पाऊस देखील पडत नाही, पण तरी देखील 5 मिनिटांमध्ये या धबधब्याचं पाणी खूप प्रमाणामध्ये वाढले. त्याचं मुख्य कारण असं की वरच्या बाजूला पाऊस पडतो आणि त्यामुळे काय होतं, आपल्याला अंदाज येत नाही, अचानकपणे पाणी वाढतं आणि अशा प्रकारच्या दुर्घटना घडतात. आता खरं तर यामध्ये आपली काही चुकी नाही आहे, अंदाज न आल्यामुळे अशा प्रकारच्या घटना घडतात. पण या अशा वेळी आपण काय करू शकतो, जेव्हा कधी आपण धबधब्यावर येतो तेव्हा तुम्ही मध्यभागी जाणं टाळा, नको त्या ठिकाणी जाणं टाळा.
जिथला आपल्याला अंदाजच नाही त्या ठिकाणी जाणं टाळा, कारण निसर्गाच्या पुढे कोण नाही आहे बाई. निसर्गाच्या पुढे शानपट्टी कराल तर तुमचा अंतिम संस्कार इथंच आहे. तुम्ही निसर्गवासी झालेच म्हणून समजा. मित्रहो, वैयक्तिकरित्या माझं विचारायचं झालं तर मी धबधब्यां वगैरे जास्त भेट देत नसतो. आपण गड किल्ले प्रेफर करतो. पण आम्हीचा अचानक फोन आला की आपल्याला जायचं काळू वॉटरफॉलला. म्हटलं ठीक आहे, आपल्या मुरबाड तालुक्यामधलाच आहे तर तो एक्सप्लोअर केला पाहिजे. आणि मी कधी आलो नव्हतो, पण आज आपण इथे आलो आणि काळू वॉटरफॉलचा अनुभव अतिशय भन्नाट होता, थ्रिलिंग एक्सपिरियन्स होता. सो माझी तुम्हाला विनंती आहे की तुम्ही देखील या काळू वॉटरफॉलला नक्की भेट द्या. फक्त या जुलैमध्ये, कारण जुलैमध्ये पावसाचं प्रमाण जास्त असतं आणि या धबधब्याला पाणी देखील जास्त असतं. त्यामुळे तेवढी काळजी घ्या. जुलैच्या नंतर येण्याचं ट्राय करा, पण अवश्य आमच्या मुरबाड तालुक्यातील या काळू वॉटरफॉलला नक्की भेट द्या. बरं, आमची आजची व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली ते तुम्ही मला नक्की सांगा. आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद. जय शिवराय.